ऍड ऍड अ क्वेश्चन टॅग म्हणजे येस सर जे म्हणताय तुम्ही, जो काय म्हणते हे तुम्ही कधी कधी म्हणू शकता जर तुम्ही काय वाक्य ट्राय केलेले असतील आणि तुम्हाला हे दिसलं असेल की हे वाक्य आपल्याला जमतायत. केले का वाक्य वाक्य तुम्ही ट्राय तुमच्या नोटबुक्स मधून किंवा तुमच्या अवेलेबल असलेल्या जे काही सोर्सेस तुमच्याकडे आहेत त्याच्या माध्यमातून बघितलं का तुम्ही, तुम्हाला जमतंय का ते? हॅव यू टेस्टेड की तुम्हाला ऍड अ क्वेश्चन टॅग करायला जमतंय का? म्हणजे क्वेश्चन टॅग ऍड करायला जमतंय का? ऍड अ क्वेश्चन टॅग करायला जमतंय का? हे वाक्य ग्रामॅटिकली चुकीचं आहे. क्वेश्चन टॅग ऍड करायला जमतंय का? हे वाक्य ग्रामॅटिकली करेक्ट आहे. जमतंय का? बघितलं तुम्ही? तुमच्याकडे ग्रामरचे काय बुक्स असतील अवेलेबल किंवा यु नो तुमचे टेक्स्ट बुक्स असतील त्यामध्ये लेसनच्या शेवटी काय तुम्हाला क्वेश्चन दिलेले असतील त्यामध्ये तुम्ही चेक केलंय का? हॅव यू टेस्टेड? आणि तिथं तुम्हाला दिसलं का किंवा तुम्हाला जमतंय? बघितलं का नाही? बघितलं की नाही? येस ऑर नो? माझ्याकडे हे 2-3 बुक्स आहेत ज्याच्यामधून मी तुम्हाला वाक्य घेतोय. डीज आर द रेफरन्स बुक्स. आणि एक इकडे हे अरिहंत ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश आहे. सो वी आर टेकिंग सपोर्ट फॉर व्हरायटी ऑफ सेंटेन्सेस. संकल्पना तर तीच आहे प्रत्येक ठिकाणी. संकल्पना आपल्याला बुक्स मधले बघण्याची गरज नाही. कॉन्सेप्ट इज सेम एव्हरीवेअर. बट वी आर टेकिंग हेल्प ऑफ these 3 बुक्स फॉर द व्हरायटी ऑफ सेंटेन्सेस, अवेलेबिलिटी ऑफ व्हेरियस सेंटेन्सेस. समजतंय का? येस ऑर नो? समजतंय का? येस सर. ओके चला. एक बुक आहे रामदास वाघ सरांनी लिहिलेलं आहे. दिस इज द बुक. आणि हे चौसाळकरांचं बुक आहे. मला असं वाटतं आपल्या स्कूलमध्ये आहे. आहे का रे विद्यार्थ्यांना? तुम्हाला माहिती ना आपल्या स्कूलमध्ये आहे बुक. इट इज फॉर ऑल. दिस बुक इज अवेलेबल फॉर ऑल. सगळ्यांना या बुकचा ऍक्सेस मिळाला पाहिजे. 1-2 बुक्स आहेत आपल्या स्कूलमध्ये. आहेत का? बघितलं तुम्ही? 8, 9, 10 चे विद्यार्थी, तुम्हाला माहिती का नाही तो बुक आपल्या स्कूलमध्ये आहे? हा, तुमच्या टीचरला विचारा. हे बुक तुमच्यासाठी उपलब्ध आहे. स्कूलमध्ये ऑलरेडी मी दिलेलं आहे. ठीक आहे, चांगलं बुक आहे. ऑल राईट. आहे का? बघितलं का तुम्ही? या बुकचं तुमचं दर्शन झालेलं आहे का? येस ऑर नो बोला रे. तुमच्या स्कूलमध्ये उपलब्ध आहे. ओके चला बाकीचे वाक्य घेऊ. चला, आहे कोणाकडे वाक्य एखादं जे तुम्हाला जमलं नाही ते? असं एखादं वाक्य आहे का जे तुम्हाला जमलं नाही? आहे का नाही? डू यू हॅव एनी सेंटेन्स? आहे का कोणाकडं? अडचण कोणाला आली का? येस ऑर नो? कोणाला अडचण आली का? अभ्यास केला असेल तर अडचण येईल. आणि इट इज नॉट नेसेसरी की अडचण येणारच आहे. चला घ्या वाक्य घ्या. एक्सरसाइजला वाक्य घ्या. चालू करायचं आपलं. प्रॅक्टिस चालू करायची का? येस ऑर नो? प्रॅक्टिस चालू करायची का? करायची सांगा रे. बोला की. येस सर. चलो म्हणाला त्यालाही पैसे लागतात का? चला, मी का लेट झालो? पालकांनी ऐकण्यासारखं वाक्य आहे. आपण जगातील एका टॉप प्रोजेक्टवर काम करतोय. अर्थात मी ज्या प्रोजेक्टवर काम करत असणार आहे बाय डिफॉल्ट तो शैक्षणिक प्रोजेक्टच असणार आहे. कारण शैक्षणिक क्षेत्रातच काम करायला मला आवडतं. वर्ल्ड लेवलचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यावर काम करतोय. क्लायंट समोर बसला होता म्हणून मला उतारा आलं. ऑफकोर्स त्याच्याविषयी तुम्हाला सध्या मी सांगणार नाही आहे. बिकॉज सध्या तुम्हाला सांगण्यासारखा तो विषय नाहीये. मात्र भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा पार्ट बनता येईल ज्यावेळेस तो प्रोजेक्ट पृथ्वीवर साकार होणार आहे.
अर्थात खूप मोठ्या प्रोजेक्ट मध्ये थोडंसं एंगेज असल्यामुळे मला लेट झालं. फाईन, चला रेकॉर्ड होतं हे सगळं. चला वाक्य घ्या. किती काय नंबर होता आपला चाललेला आतापर्यंतचा? व्हॉट वॉज द लास्ट नंबर? 41. 41. टॉपिक आहे ऍड अ क्वेश्चन टॅग. 41 चा नंबर होता याच्या अगोदरचा. टुडे इट इज 42. लिहा. इट इजंट डिफिकल्ट. इट इजंट. जमलं तर तुम्ही आन्सर लिहित चला. जमलं तर तुम्ही आन्सर लिहित चला. चला. Ram's father is really an honest man. Is कोण आहे रे? कोणाला माईक चालू आहे? मी काढून टाकेल बरं का. इफ आय फाइंड एनी काइंड ऑफ डिसिप्लिन ड्युरिंग द क्लास आय विल रिमूव्ह यू इमिजिएटली. मी तुम्हाला काहीच बोलणार नाही. मी इथून काढून टाकेल तुम्हाला. दे विल नॉट ट्रॅव्हल बाय बस. मुद्दाम सांगतो, लक्ष द्या माझ्या वाक्याकडे. मी जे जे टॉपिक घेणार आहे तुम्हाला नोटबुक्स मध्ये जे मटेरियल अवेलेबल आहे त्याच्या बाहेरचं तुम्हाला लाईफ मध्ये, तुम्ही युपीएससी करा, एमपीएससी करा, 10th 11th 12th वॉट एव्हर, कोणताही कोर्स करा, स्पेशल इंग्लिश करा, इंग्लिश मध्ये डॉक्टरेट करा, इंग्लिश मध्ये जे टॉपिक तुम्हाला शिकवलं जाईल त्या टॉपिक साठी तुमच्याकडे जे सेंटेन्स अवेलेबल आहेत त्याच्या बाहेरचं कधीही कोणतंही वाक्य तुम्हाला कोणत्याही बुक्स मधून करण्याची आवश्यकता भासणार नाही. तेवढी वाक्य आपण प्रॅक्टिसला घेणार आहोत प्रत्येक टॉपिक मध्ये. तुम्हाला कधीच कोणत्या टॉपिकसाठी कोणतंही बुक ओपन करण्याची गरज भासणार नाही. तेवढी काळजी मी या ठिकाणी घेत आहे. ठीक आहे, तेवढे वाक्य आपण प्रॅक्टिस करत आहोत. कोणत्याही टॉपिकला कधीही गडबड केली जाणार नाही. शांततेनं अवेलेबल राहा. सांगितलं तेवढा होमवर्क करा. होमवर्क नाही केल्यास तुम्हाला क्लासला ऍक्सेस भेटणारच नाहीये. या गोष्टी लक्षात ठेवा. चला, लेट अस गो अहेड. I get some time to sit and relax. I get some time to sit and relax. यातलं प्रत्येक वाक्य तुम्हाला जमणार आहे. जमणार आहे म्हणतोय मी. व्यवस्था आहे का? आय एम क्वाईट टायर्ड. It is not fashionable to stay at home these days. "48. You are Mohan's younger brother.
49. You are not leaving. 50. I am very proud of Little Wonders International School, Walwood. 51. You are working too hard. I love you both. 53. Okay. My children remove all my tiredness. 54. She was happy to come. I wondered. ओके. मी हे कन्सिडर करतो की तुम्हाला सगळ्यांना येतंय, त्यामुळं प्लीज मेंटेन सायलन्स. आय विल टेक केअर ऑफ युअर प्रॅक्टिस. मॅडम, प्लीज हेल्प मी. रंग भरो. हा, मॅडमला इंक भरायला सांगितलं. हा, इट इज अन डिफिकल्ट. बघा, तुमच्या प्रत्येकाला येते असं गृहीत धरतो मी. गोंधळ होऊ नये म्हणून शांतना आपण लिहू. इट इज अन डिफिकल्ट. हेल्पिंग वर्ब इज आहे, इज दिला. निगेटिव्ह असल्यामुळे पॉझिटिव्ह टॅग बनेल. सो प्रोनाउन इट आहे, इट लिहिलं. इज इट. समजलं का? येस ऑर नो? समजलं का? Yes, sir. Yes, sir. ओके ओके Yes, sir. ओके. चला, राम्स फादर. बघा, राम्स फादर प्रोनाउन ही वापरावं लागेल आपल्याला. हे झालं, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. सेंटेन्स लिहू आपण. राम्स फादर इज रिअली an honest man, कॉमा दिला. इज दिलं. अफर्मेटिव्ह आहे, दॅट इज पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह टाईप बनेल. इजंट राम्स फादर साठी सी हे प्रोनाउन बनेल आणि असा टॅग बनेल.
दे विल नॉट ट्रॅव्हल बाय बस. बघा, प्रोनाउन दे आहे, हेल्पिंग वर्ब विल आहे, निगेटिव्ह असल्यामुळे पॉझिटिव्ह टॅग बनेल हा. बघा कसं म्हणतोय, दे विल नॉट ट्रॅव्हल बाय बस. सो विल दे. पॉझिटिव्ह असतं तर आपण काय केलं असतं, वोंट दे केलं असतं. बघा, लक्षात घ्या, जे इझी टॉपिक्स असतात ना, अशा टॉपिक्स मध्ये ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपले चुका होत असतात. त्याला आपण जनरली एक टर्म वापरतो, सिली मिस्टेक्स. किती सोपा टॉपिक असेल तर या टॉपिक मध्ये तुमचे मार्क्स जातात, हे माझं स्टेटमेंट लक्षात ठेवा. का? तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट असता, तुम्हाला वाटतं हा हे तर असं जमल आपल्याला. मग काय तुम्ही विल बघता, बाकी तुम्ही बघत नाही, कारण त्या ठिकाणी टाइमचा प्रेशर असतो. नॉट बाय डिफॉल्ट तुम्हाला दिसत नाही, ते इग्नोर केलं जातं आणि तुम्ही फटाफट लिहिता वा 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 वा, येस येस, विल आलं विल आलं विल आलं. शांततेनं पीसफुली अप्रोच व्हा प्रत्येक गोष्टीला, पीसफुली फेस करा, सिली मिस्टेक्स होणार नाही. कॉमा द्या, बघा निगेटिव्ह आहे, विल लिहा आणि शांततेनं, बिकॉज इट इज गोइंग टू गिव्ह यू 1 मार्क. ठीक आहे, दॅट मॅटर्स अ लॉट. बघा, आय गेट, बघा पर्सनल प्रोनाउन आय आलं, नो डाऊट. हेल्पिंग वर्ब आलं नाही की लगेच तुमची ट्यूब पिटली पाहिजे. हेल्पिंग वर्ब नाही आलं की डोक्यात ठेवायचं, हे सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल पास्ट आहे. लक्षात घ्या मी काय सांगतो ते. हेल्पिंग वर्ब नसेल, आणि हेल्पिंग वर्ब हे नेहमीच सब्जेक्टच्या नंतर असतं. जसं की इथं आलं बघा, इज आलं, राम फादर इज आलं, दे नंतर विल आलं. इथं सब्जेक्ट नंतर इथं काहीच नाही, रिकाम आहे. रिकामा येण्याची पॉसिबिलिटी फक्त आणि फक्त दोनच आहेत पूर्ण इंग्लिश लँग्वेज मध्ये. दोन आर, एक तर ते सिंपल प्रेझेंट असेल किंवा, बर ठीक आहे, सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल पास्ट किंवा मग इम्परेटिव्ह पण असू शकतं ना. अरे इम्परेटिव्ह देखील काय आहे, हा सिंपल प्रेझेंटचा पोट प्रकार आहे, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचरचा. इम्परेटिव्ह, बर 3 ऑप्शन्स आहेत. इम्परेटिव्ह तर आपल्याला मेन वर्ब न चालू होणार आहे. मेन वर्ब न चालू झाल्याच्या त्या वाक्यात हेल्पिंग वर्ब नाहीच आहे, अदरवाईज मेन वर्ब सुरुवातीला कशाला येईल. जेव्हा जेव्हा हेल्पिंग वर्ब सुरुवातीला असतं इंग्लिश मध्ये, सुरुवातीलाच येतं, मेन वर्बच्या अगोदरच येतं. मेन वर्ब नसेल तरच, सॉरी, हेल्पिंग वर्ब नसेल तरच मेन वर्ब अगोदर येतं. मग इथं असेल किंवा इम्परेटिव्ह मध्ये असेल, सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट मध्ये असेल किंवा इम्परेटिव्ह मध्ये असेल. जर हेल्पिंग वर्ब नसेल तरच मेन वर्ब अगोदर येतं, आणि हेल्पिंग वर्ब असेल तर नेहमीच मेन वर्बच्या अगोदरच हेल्पिंग वर्ब येतं. लक्षात घ्या, इथं हेल्पिंग वर्ब तुम्हाला दिसत नाही, तुमच्याकडं 3 गोष्टी आहेत. सब्जेक्ट नाही म्हणल्यास इम्परेटिव्ह आहे, आणि सब्जेक्ट असल्यास 2 ऑप्शन ओपन झाले, सिंपल प्रेझेंट और सिंपल पास्ट. आता गेट असल्यामुळे सिंपल प्रेझेंट आहे, इथं आपल्याला ए ग्रुपला डू आहे, बी ग्रुपला डज आहे. इथं ए बी काहीच नाही, डीड आहे. आणि इम्परेटिव्हला काय आहे, डोकं बंद करायचं आणि विल यू ठेवायचं, दॅट्स इट. आणि आय किंवा वी असेल सब्जेक्ट लेटच्या वाक्यामध्ये, आय किंवा वी असेल तर काय येतं, शॅल आय और शॅल वी, आय और वी. समजतंय का? तर इथं काय आलं बघा, इथं गेट आहे, याचा सिंपल प्रेझेंट आहे, म्हणून डू वापर जाणार आहे. आय गेट, बघा सम टाइम, बाकी पुढं काय बी असू द्या, काही फरक पडत नाही आपल्याला. टू सिट, बसण्यासाठी इन्फिनिटिव्ह आहे. अँड रिलॅक्स, कॉमा दिला. हेल्पिंग वर्ब काय नाही आहे, बी ग्रुप ए ग्रुप आहे, डू येणार. पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह टॅग बनणार, डोंट. आणि आय साठी आय येणार, टेन्शन घ्यायचं नाही, डोंट आय. पुन्हा इकडे या, तुम्हाला माहितीये एमच्या वाक्यामध्ये, टॅग काय बनतो, आंट आय. आय एमचा टॅग काय बनतो, आंट आय. एम ला नॉट लागत नाही, त्यामध्ये आर बनते, म्हणून आय एम क्वाईट टायर्ड. लक्षात घ्या, इथलं एक आणखी तुम्हाला हे सांगतो,
पुढे घेतो मी, सेंटेन्स घेतो. आय एम क्वाईट टायर्ड, फुल सॉरी कॉमा आणि आंट आय. बट आय एम नॉट असेल तर काय होईल मग सांगा मला. आय एम नॉट असेल तर काय होईल? आर आय होईल का? काय होईल? एम आय होईल ना. समजलं नाही. शॉर्ट मध्ये एमंट होत नाही, मात्र एमच्या नंतर नॉट तर लागू शकते, त्याचा काही डाऊट नाही. ते वाक्य पुढे घेतो मी. इट इज नॉट फॅशनेबल. पूर्ण सेंटेन्स लिहू आपण. इट इज नॉट fashionable to stay at home these days. कॉमा दिला. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, सॉरी निगेटिव्ह सेंटेन्स आहे, तेव्हा पॉझिटिव्ह टॅग बनेल. हेल्पिंग वर्ब इज आहे, प्रोनाउन इट आहे, इज इट बनेल. दॅट्स इट. आय हे पर्सनल प्रोनाउन जेव्हा जेव्हा येतं तेव्हा तेव्हा ते कॅपिटल मध्येच असतं. ही देखील गोष्ट मला सांगावी लागते. मला माहिती आहे आपल्यामध्ये काही नमुने आहेत, है ना. यू आर मोहन यंगर ब्रदर. यू हे प्रोनाउन आलं, आर फक्त आलंय, नॉट नाहीये. याचा अर्थ पॉझिटिव्ह वाक्य असल्यामुळे निगेटिव्ह टॅग बनणार आहे. सो यू आर मोहन, अरे काय एनटी येते नेहमी, यंगर ब्रदर. कॉमा दिला आणि आंट, सॉरी कॅपिटल नाही पाहिजे हा, आंट यू. यू आर नॉट लिव्हिंग. पुढचं वाक्य, यू पर्सनल प्रोनाउन आहे, आर नॉट निगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळं पॉझिटिव्ह टॅग बनेल, हे लक्षात ठेवा. आर नॉट, तुम्ही निघणार नाही आहात असा अर्थ आहे. कॉमा, हे ऑर्डर दिसते, तुम्ही निघणार नाही आहात, लक्षात ठेवा, थांबा इथं, याचा अर्थ असा आहे. बाय द वे ते काही कसं ना, तो आपला आत्ताचा पार्ट नाहीये. आर यू, दॅट्स इट. आर यू, हो की नाही, हो ना, याचा अर्थ काय होतो? हो ना. मॅडम झालं का? हा, थँक्यू 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 थँक्यू. येस, आय फाउंड इट. हा, चला. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ लिटल वंडर्स इंटरनॅशनल स्कूल वाटर. आय, लिहा माझ्याबरोबर लिहा, मी एकदम स्लो स्पीड न चालतोय. व्हेरी प्राऊड ऑफ लिटल वंडर्स इंटरनॅशनल स्कूल वालवड. कॉमा, आंट आय. आंट आय, आय एम आलं त्यामुळं टॅग बनतो आंट आय. एम ला नॉट लागत नाही म्हणून आंट. यू आर वर्किंग टू हार्ड. प्रोनाउन दिसलं तुम्हाला, हेल्पिंग वर्ब आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, निगेटिव्ह टॅग बनेल. ओके, मांडणी ही सिस्टमॅटिक आली पाहिजे म्हणून. यू आर वर्किंग टू हार्ड. आंट यू. आंट यू. आय लव, लक्षात घ्या, सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब नाहीये, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, ए ग्रुप आहे म्हणून डू. आय लव.
यू बोथ. कॉमा दिला. आय हे प्रोनाउन आहे. डू वापरायचं. पॉझिटिव्ह टॅग आहे. सॉरी पॉझिटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे निगेटिव्ह टॅग बनेल. डोंट आय. माय चिल्ड्रन. रिमूव्ह ऑल माय टायर्डनेस. चला मला सांगा याचा टॅग काय बनेल. कॉमा दिला मी. याचा टॅग सांगा मला लवकर लवकर. आय वॉन्ट एव्हरीबडी टू पार्टिसिपेट. सांगा काय टॅग याचा. Don't they? Don't they? एक्सलंट एक्सलंट. बघा रिमूव्ह क्लिअर दिसतंय. लगेच डाऊट पकडायचा. हेल्पिंग वर्ब नाहीये. सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल पास्ट असेल. रिमूव्ह फर्स्ट फॉर्म आहे. सिंपल प्रेझेंट आहे. सेकंड फॉर्म असतं. सिंपल पास्ट असतं. आणि माय चिल्ड्रन यासाठी आपल्याला दे हे प्रोनाउन वापरावं लागणार आहे. डू वापरलं. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. निगेटिव्ह टॅग बनेल म्हणून एनटी. आणि माय चिल्ड्रन साठी दे आहे. डोंट आय नाही हा. माय चिल्ड्रन आहे. मी नाही तिथं. माय चिल्ड्रन आहे. ठीक आहे. व्हेरी नाईस. एक्सलंट. शी वॉज क्लिअर कट हेल्पिंग वर्ब आलाय. खुश व्हायचं. शी वॉज हॅपी टू कम. हे इन्फिनिटिव्ह आहे. बाकी लक्ष नाही यायचं. सब्जेक्ट आणि वर्ब आपल्याला एवढंच बघायचंय कोणत्याही वाक्यामध्ये. कॉमा दिला. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. निगेटिव्ह टॅग बनेल. वॉज होतं इथं वॉजंट लिहिलं. आणि शी ऑलरेडी लॉलीपॉप सेंटेन्स आहे. ऑलरेडी हेल्पिंग तुम्हाला पर्सनल प्रोनाउन दिला गेला. येस कॉल आला होता. आय वंडर्ड. पुन्हा एकदा हेल्पिंग वर्ब ऑप्शन आहे. वंडर्ड सेकंड फॉर्म मध्ये दिसतंय. टेन्स कोणता आहे. बाय डिफॉल्ट सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्ट म्हणल्यास आपला डीड वापरायचंय. आय वंडर्ड. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून निगेटिव्ह टॅग बनेल. सो डीड लिहायचं आणि डीडला एनटी लावायचं. डिंट आय. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का. येस ऑर नो. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का. येस ऑर नो. Yes, sir. Yes, sir. ओके ओके ओके. आजसाठी आपण एवढेच वाक्य घेणार आहोत. लिहून घ्या. झालं असेल तर ठीकच आहे. नसेल तर पूर्ण करा. मीन वाईल तुमचा होमवर्क येतो इथं. होमवर्क इज व्हेरी मच कंपल्सरी. त्याने होमवर्क नाही केला त्याला मी न चुकता काढून टाकणार आहे. आता घरी जाऊन होमवर्क चेक करतो. मग तुमचे होमवर्क आहे HW. हे 55 असे एकदा रिपीट करायचे. वन्स. असे न चुकता. तुम्हाला सांगितलं होतं डिस्प्ले करायला. ते तुम्ही सगळ्यांनी डिस्प्ले करायचं. आणि हे जे एक्स्ट्रा लिहून देतो ना असे रूल्स वगैरे हे सगळ्यांचं तुम्हाला घरामध्ये तुमच्या चार्ट लागले पाहिजे. लक्षात घ्या. आणि ज्यांचं चार्टिंग प्रॉपर असणार आहे. ज्यांचं वर्षभर स्टडी प्रॉपर असणार आहे. मी त्या संबंधित टीचरला सांगणार आहे की 10th ला तुम्हाला जे काही प्रॅक्टिकलचे मार्क्स असतात किंवा सध्या पण जे प्रॅक्टिकलचे मार्क्स असतात तुमचे ओव्हरऑलचे ते मार्क्सला या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतील. ठीक आहे. लक्षात घ्या. तुम्ही जर हे वर्क प्रॉपर तुमच्या वेळोवेळी तुमचे जे काही चार्ट नाही पाठवले तर दॅट विल हॅव इम्पॅक्ट इन द ओव्हरऑल. त्याचा ओव्हरऑल मध्ये इम्पॅक्ट होईल. ऑन रेकॉर्ड बोलतोय मी. ठीक आहे. चला ओके. सेल्फ. असे सेल्फ किती वाक्य करायचे. जर नाही सापडले तर हेच पुन्हा एकदा रिपीट करायचे. आज तुम्ही बुक्स मधून वेगवेगळे वाक्य फाईंड करायचे. आणि ओके ठीक आहे कमी करतो. 20% डिस्काउंट. 50 देणार होतो मी. 40 देतो. 40 सेंटेन्सेस. असे कोणत्याही वाक्यात तुम्ही क्वेश्चन टॅग करू शकता. कोणत्याही वाक्याचं फक्त वाक्य पाहिजे. ठीक आहे. कोणत्याही वाक्याला तुम्ही टॅग लावू शकता क्वेश्चनचा. सगळ्याचं लिहून झालं का. काय लोकांचं राहिलेलं आहे.
सगळ्यांचं लिहून झालं की काही लोकांचं राहिलेलं आहे. ओके, याचा नंबर किती आपला आजचा 161 2 असेल ना, 162 असेल. झालं सगळ्यांचं लिहायचं, येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. ओके, तुम्हाला फोटो येणारच आहे. ऑल राईट, शॅल वी पॉज? Yes, sir. We will have pause. ओके, विल पॉज. बाय बाय.